सर्किट बेंचचा लढा 40 वर्ष सुरू होता। गेल्या 15 वर्षांपासून या लढ्यासाठी गावोगावी जाऊन सिटीजन फोरमच्या सदस्यांनी जनप्रबोधन केलं। मुंबई मॅरेथॉन, कोल्हापूर मॉर्निंग रनसह विविध आंदोलनात सक्रिय होऊन या लढ्याला यशस्वी केलं। आता या लढ्यासाठी पाठबळ देणाऱ्या प्रसार माध्यमांप्रती सिटीजन फोरमच्या पदाधिकाऱ्यांकडून कृतज्ञता व्यक्त होतीये। या अंतर्गत फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी बी न्यूजच्या कार्यालयाला भेट दिली। या लढ्याच्या आठवणींना या निमित्तानं उजाळा मिळाला। कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच स्थापन व्हावं यासाठी गेल्या 40 वर्षांपासून कोल्हापूरकरांचा लढा सुरू होता। त्या लढ्याला यश येऊन सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन झालंय। या लढ्यासाठी कोल्हापुरातील सिटीजन फोरमचे प्रसाद जाधव यांनी सहकाऱ्यांसोबत मोठा लढा दिलाय। आता सर्किट बेंच स्थापन झाल्यानं सिटीजन फोरमकडून प्रसार माध्यमांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात येतेय। या अंतर्गत प्रसाद जाधव आणि सहकाऱ्यांनी बी न्यूज चॅनेलला भेट दिली। खंडपीठाच्या प्रक्रियेत बी न्यूज चॅनेलचं विशेष योगदान असल्याचं सांगून पदाधिकाऱ्यांनी बी न्यूजचे कार्यकारी संपादक ताज मुल्लाणी आणि टीमचं अभिनंदन केलं। यावेळी सिटीजन फोरमनं काढलेली सर्किट बेंच रथयात्रा तसंच 6 जिल्ह्यातील प्रत्येक गावोगावी जाऊन केलेलं प्रबोधन, विविध बार असोसिएशनची भेट घेऊन त्यांचं वाढवलेलं मनोबल या साऱ्या लढ्याला प्रसाद जाधव यांनी उजाळा दिलाय। दरम्यान या लढ्यावेळी प्रसाद जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर अनेक गुन्हे दाखल झालेत, ते गुन्हे मागे घ्यावेत अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त केली। यावेळी बाळासाहेब कोळेकर, प्रमोद वनगुत्ते, प्रथमेश कात्रड, दिलीप गंगधर, कृष्णा शेवरे, तेजस लातूरकर उपस्थित होते।